Hello friends, today we start our new chapter which is the fifth chapter and the name of that chapter is oscillations. Oscillations means waves म्हणजे यामध्ये आपण टोटली वेव्हचा स्टडी करणार आहोत ज्या की वेव्ह आहेत साइन वेव्ह कॉस वेव्ह कशा ऑसिलेट होणार आहेत परत अजून पिरियडिकली मोशन व्हायब्रेटरी मोशन खूप यामध्ये आपण म्हणजे त्यामध्ये टोटली ज्या काही वेव्ह असतात त्या वेव्हबद्दल आपण डिस्कस करणार आहोत त्यामधल्या तर आपल्या यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन बघू आपण की इंट्रोडक्शन मध्ये काय आहे an object when moves in straight line then it is said to behave linear motion जेव्हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये म्हणजेच कसा हॉरिझॉन्टली मूव्ह होत असतो तेव्हा त्याला जी मोशन असते तिला कोणती मोशन म्हणतो आपण लिनियर मोशन म्हणतो आणि त्याची दुसरी मोशन की जी अँग्युलर मोशन आहे अँग्युलर मोशन मीन्स an object when revolve around a fixed point or rotate around itself then it's said to be angular motion ओके त्यानंतर आता एक्सप्लेनेशन ऑफ पिरियडिक मोशन तर पिरियडिक मोशन कशाला म्हणायचं एनी मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन मीन्स अशी मोशन की कंटिन्युअसली कशी होत असते रिपीट इटसेल्फ आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल म्हणजे जर आपण बघितली जी की आपली पृथ्वी आहे ती काय होते कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन परफॉर्म करते पण कशी स्वतःभोवती कंटिन्यू फिरते परत तोच पाथ फॉलो करते रिपीट इट सेल्फ आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल ही झाली पिरियडिक मोशन अ बॉडी परफॉर्मिंग अ पिरियडिक मोशन गोज ऑन रिपीटिंग द सेम सेट ऑफ मुवमेंट ऑब्वियसली काय होत आहे कंटिन्युअसली सेम मुवमेंट परफॉर्म करते तिथे ती फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ अँड द मोशन ऑफ अदर प्लॅनेट्स अराउंड द सन म्हणजेच जो काही आपला मून आहे तो काय करतोय की जी आपली अर्थ आहे त्याभोवती काय करतोय सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय मी तुम्हाला आता आजचं एक्झाम्पल सांगितलं ते एक्झाम्पल आपण रोटेशनल मोशनसाठी घेऊ शकतो की जी पृथ्वी स्वतःभोवती फिरते पण एक दुसरं एक्झाम्पल आपण पिरियडिक मोशनचं एक्झाम्पल काय सांगताय की पिरियडिक मोशन मीन्स की जो सन असतो आपला तो सन काय करतोय की पृथ्वीभोवती फिरतोय आणि तिथं जी मोशन होते त्याला आपण पिरियडिक मोशन म्हणू शकतो अँड द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस आणि जे आपले इलेक्ट्रॉन्स आहे त्याची मोशन सुद्धा आपण पिरियडिक मोशन म्हणू शकतो त्यानंतर व्हायब्रेटरी मोशन व्हॉट इज व्हायब्रेटरी मोशन अ पिरियडिक मोशन in which a particle repeatedly moves to and fro along the same path then the motion is said to be oscillatory or vibratory to and fro means मागे आणि पुढे जर फॉर एक्झाम्पल पेंडुलम म्हणू शकतो आपण पुढे जाणार परत मागे येणार पुढे जाणार परत मागे येणार तिथे कोणती व्हायब्रेट होतोय कंटिन्युअसली त्याच मोशन मध्ये त्या प्लेन मध्ये मग त्या मोशनला काय म्हणतो आपण व्हायब्रेटरी मोशन आता त्यानंतर व्हायब्रेटरी मोशनला ऑसिलेटरी मोशन सुद्धा म्हणतात तर आता एक्झाम्पल कोणते ऑसिलेटरी मोशनचे जे की फर्स्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला पेंडुलमचं एक्झाम्पल सांगितलंय मी की मोशन ऑफ पेंडुलम ऑफ अ क्लॉक त्यानंतरून व्हायब्रेशन ऑफ अ गिटार और व्हायोलिन स्ट्रिंग त्यानंतरून अप अँड डाऊन मोशन ऑफ अ निडल ऑफ अ स्विंग मशीन आपली जी घरातली स्विंग मशीन असते त्याची अप डाऊन मोशन असेल टू अँड फ्रो मोशन असेल ती सुद्धा ऑसिलेटरी मोशन म्हणून आपण घेऊ शकतो आता त्यानंतरून एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक काय की जी ऑसिलेटरी मोशन आहे ती पिरियडिक आहे बट एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट बी ऑसिलेटरी एक्सप्लेन विथ एन एक्झाम्पल काय म्हणताय की ज्या ऑसिलेटरी मोशन आहे त्या पिरियडिक आहे पण जी प्रत्येक पिरियडिक मोशन आहे ती ऑसिलेटरी असेल हे असं नाहीच आणि ते आपल्याला एक्सप्लेन करायला लावत आहे कशाच्या थ्रू एक्झाम्पल घ्यायचं आहे त्या एक्झाम्पल थ्रू आपण एक्सप्लेन करणार आहोत इन केस ऑफ ऑसिलेटरी मोशन द ऑब्जेक्ट परफॉर्म द सेट ऑफ ऑसिलेशन्स अँड कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन काय होतं ऑसिलेटरी मोशन मध्ये जो ऑब्जेक्ट होतोय काय करतोय ऑसिलेशनचा सेट होतोय तिथे तयार अँड कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन आणि परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतोय हेन्स एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक मोशन मध्ये काय होतंय परत त्याच्या रिपीट इट सेल्फ म्हणजे त्याच डेफिनेट इंटरवल मध्ये रिपीट होतोय आणि ऑसिलेटरी जो आहे तो पिरियडिक असू शकतो पण ऑन द अदर हँड द सर्क्युलर मोशन इज पिरियडिक as it repeats the same path of movement after a definite interval of time but it is not oscillatory
पण सर्क्युलर मोशन ऑसिलेटरी असू शकते का? नाही. बट इट इज नॉट ऑसिलेटरी ॲज दॅट द मोशन इज नॉट टू अँड फ्रो, की अशी मोशन की त्या मोशनमध्ये टू अँड फ्रो मोशन होऊ नाही शकत. अबाउट द मेन पोझिशन भोवती टू अँड फ्रो होऊ शकतं का सर्क्युलर मोशनमध्ये? नाही. म्हणून याच एक्झाम्पलमधून आपण सांगू शकतो की एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक, बट एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट बी ऑसिलेटरी. त्यानंतरून सिंपल हार्मोनिक मोशन. आता सिंपल हार्मोनिक मोशन कशाला म्हणायचं? द ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इन विच every particle of oscillating body moves to and fro about its mean position along a certain fixed path is called as simple harmonic motion. कशी मोशन? The motion in which every particle of oscillating body कसा होतो आहे की जो प्रत्येक पार्टिकल असेल तो कसा असेल? टू अँड फ्रो ऑसिलेट होत असेल अबाउट इट्स मीन पोझिशन, आणि जी मीन पोझिशन असेल जो की सेंटर असेल कशा भोवती? त्या भोवती. अलॉंग दी फिक्स्ड पाथ, आणि पाथ कसं असणार आहे? फिक्स असणार आहे. आणि त्याच मोशनला आपण काय म्हणणार आहोत? सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे झालं सिंपल हार्मोनिक मोशन. आता त्यानंतर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. काय? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. If the path followed by particle in simple harmonic motion is straight line, obviously linear means horizontal or straight line, की जो पाथ जर आपला लिनियर असेल और स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर त्या मोशनला कोणती मोशन म्हणू शकतो आपण? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता अँग्युलर मीन्स पाथ कसा असला पाहिजे? आर्कमध्ये असला पाहिजे, सर्क्युलर असला पाहिजे. इफ द पाथ फॉलोड बाय पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन इज अन आर्क ऑफ द सर्कल इज सेड टू बी अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. समजलं? लिनियर मध्ये कसा पाहिजे? हॉरिझॉन्टल पाहिजे, स्ट्रेट लाईन पाहिजे. अँग्युलर मध्ये कसा पाहिजे? सर्क्युलर पाथ पाहिजे. त्यानंतरून लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन जो की 5.3 नंबरचा टॉपिक आहे, त्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स. द फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल टू ब्रिंग इट बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन इज नोन ॲज रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे असा फोर्स की जेव्हा आपण एखाद्या वस्तूवरती फोर्स लावतो, लावल्यानंतर जर आपण त्याहून फोर्स रिमूव्ह केला तर ती जी बॉडी असेल ती री अगेन इट्स ओरिजिनल पोझिशन, म्हणजे परत तिची जी साईज असेल ती साईज तिला येऊन जाते, आणि त्या फोर्सला काय म्हणतो आपण? रिस्टोरिंग फोर्स म्हणणार आहोत तिथे. त्यानंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स इन अ स्ट्रिंग मास ऑसिलेटर. स्प्रिंग मास ऑसिलेटर मध्ये आपल्याला रिस्टोरिंग फोर्स कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा आहे. काय करणार आहोत आपण? Consider a rectangular block placed on a smooth frictionless horizontal surface. One end of spring is attached to the rigid wall and other end of the block. One end कुठे आहे? आपण rigid wall ला अटॅच केले आणि दुसरा end कुठे आहे? ब्लॉक ला अटॅच केले. The block of mass m is pulled towards the right and released. काय करतोय आपण? जो की मास असणार आहे, किती असणार आहे? ते ब्लॉकचा मास m असणार आहे. पुल टुवर्ड्स दी राईट, आणि राईटला आपण काय करणार आहे? त्याला शिफ्ट करणार आहे, आणि काय करणार आहे? सोडून देणार आहे परत. द ब्लॉक विल लीड्स टू अँड फ्रो मोशन ऑन आयदर साइड्स ऑफ इक्विलिब्रियम पोझिशन. द मोशन इज सेड टू बी लिनियर मोशन. ब्लॉक कसा आहे? स्ट्रेट लाईनला टू अँड फ्रो होणार आहे, म्हणजे लिनियरली टू अँड फ्रो होणार आहे, म्हणून त्या मोशनला कोणतं म्हणतो आपण? लिनियर मोशन म्हणतो. फिगर बी शोज द इक्विलिब्रियम पोझिशन इन विच स्प्रिंग एक्सर्ट नो फोर्स ऑन दी ब्लॉक. जी की फिगर बी आहे बघा, इथे कशी आहे? फिगर बी दिसते इथे. ए बी आपण घेतले, त्यामध्ये बी मध्ये बघा जी की स्प्रिंग आहे ती कशी आहे? रिलॅक्स पोझिशनला आहे, त्यावर कोणत्याही प्रकारचा फोर्स नाही आपल्याकडे. त्यानंतर 4th नंबरचा पॉईंट. इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस्ड टुवर्ड्स द राईट फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम, द फोर्स एक्सर्टेड बाय द स्प्रिंग ऑन द ब्लॉक इज डायरेक्टेड टुवर्ड्स द लेफ्ट ॲज शोन इन फिगर ए. जेव्हा आपण स्प्रिंग कुठे ओढणार आहोत? आपण जर इफ द ब्लॉक डिस्प्लेस्ड टुवर्ड द राईट पोझिशन, म्हणजेच आपण जर राईटला म्हणजे राईटला जर आपण स्प्रिंग ताणवली तर जो रिस्टोरिंग फोर्स असणार आहे तो कोणत्या साईडला लागणार आहे? लेफ्टला लागणार, जे की फिगर ए मध्ये दिसतोय आपल्याला. एफ इज इक्वल टू मायनस के दिसतोय. मायनस साईन का आलाय तिथे? कारण की जो फोर्स आहे आपण कोणत्या साईडला फोर्स लावलाय? राईटला लावलाय, पण बॉडी कोणत्या साईडला अट्रॅक्ट होणार आहे? लेफ्टला, त्यामुळे तिथे निगेटिव्ह साईन आलाय. त्यानंतर 5th नंबरचा पॉईंट. If the block is displaced toward the left from the equilibrium position, then the force exerted by the block is directed towards the right. Obviously, जर आपण लेफ्टला फोर्स अप्लाय केला त्यानंतर जे काही ब्लॉक असणार आहे तो कुठे जाणार आहे? राईटला शिफ्ट होतोय, म्हणजे दोन्ही कशा एकमेकाच्या ऑपोजिट आहे, जे की फिगर सी मध्ये होत आहे. म्हणजे स्प्रिंग काय होत आहे? कॉम्प्रेस केली जाते तिथे.
एक्स एवढा डिस्टन्स आपण तिकडे शिफ्ट केलेला आहे. फिगर सी मध्ये आपण बघू शकतो. On the account of its elastic properties, the spring tends to regain its original shape and the size, and therefore exerts the restraining force on the block. काय होत आहे? इलास्टिक प्रॉपर्टीज मुळे the spring tends to regain its original shape and size, and therefore it exerts a restoring force on the block. जे की इलास्टिक प्रॉपर्टी आहे स्प्रिंगची, त्यामुळे तिथे आपण रिस्टोरिंग फोर्स बघू शकतो. This is the responsible to bring it back to its original position. This force proportional to the displacement, but the direction is opposite to that of the displacement. But त्याची जी डायरेक्शन असणार आहे ती डिस्प्लेसमेंटच्या कशी आहे? ऑपोजिट असणार आहे. If x is the displacement, the restoring force is given as F is equal to minus kx, जो की 8 नंबरचा पॉइंट आहे आपला. कशामुळे की आपण जर फोर्स लेफ्टला लावला आहे तर जी स्प्रिंग आहे ती कोणत्या साईडला अट्रॅक्ट होते? राईटला अट्रॅक्ट होते. त्यामुळे निगेटिव्ह साईन तिथे घेतोय आपण. वेअर के इज द कॉन्स्टंट दॅट डिपेंड्स अपॉन द इलास्टिक प्रॉपर्टीज ऑफ द स्प्रिंग अँड इट इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट. आणि केला काय म्हणू शकतो आपण? फोर्स कॉन्स्टंट म्हणू शकतो. द निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट्स आर ऑपोजिटली डायरेक्शन. निगेटिव्ह साईन काय सांगते आपल्याला? जो की फोर्स आहे तो कसा आहे? ऑपोजिटली डायरेक्टेड आहे. If the block is released from the rightmost position, the restoring force exerted by the spring accelerates it towards the equilibrium position. Then the acceleration of block, त्यानंतर आपल्याला acceleration of block काय मिळेल? F is equal to ma. या फॉर्म्युल्यानुसार acceleration काय भेटेल आपल्याला? A is equal to F divided by m. But we know that F is equal to minus kx. जेव्हा आपण F इज इक्वल टू मायनस के एक्स पुटअप करणार आहोत तेव्हा काय भेटेल आपल्याला? ए इज इक्वल टू मायनस के डिवाइड बाय स्मॉल एम इंटू एक्स, अँड दिस शोज दॅट द ॲक्सेलरेशन इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट अँड इट्स डायरेक्शन इज ऑपोजिट टू दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट. आणि जे की डायरेक्शन आहे ती कशी आहे? ऑपोजिट आहे. दॅट इज द फोर्स अँड द ॲक्सेलरेशन आर बोथ डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन. आणि यावरनं काय म्हणू शकतो आपण? जो की फोर्स आहे आणि ॲक्सेलरेशन आहे ते कशा आहे? डायरेक्टेड टुवर्ड्स दी इक्विलिब्रियम पोझिशन. आणि कशा आहे ते? इक्विलिब्रियम पोझिशनकडे अट्रॅक्ट होणार आहेत. त्यानंतर हे झालं आपलं स्प्रिंग मास ऑसिलेटरसाठी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे आपल्याला. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स स्प्रिंग मास ऑसिलेटर. त्यानंतर आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन.